एज्युकेशन या चॅनलमध्ये. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकातील पहिला प्रकार व्यवहारी अपूर्णांक अभ्यासलेला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकातील दुसरा प्रकार म्हणजे दशांश अपूर्णांक अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. दशांश अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार जेव्हा पॉइंट मध्ये येतो त्यास दशांश अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी एक व्यवहारी अपूर्णांक किंवा साधा अपूर्णांक दिलेला आहे. याचा अर्थ 9/4 असा सुद्धा होतो. करूया 9/4. 4 एके 4 आणि 4 दुनी 8. त्यानंतर एक उरल्यामुळे पॉइंट दिला. पॉइंट दिल्यानंतर 10 झालं. 4 दुनी 8 पुन्हा 2 उरलं. 4 पंचे 20. यास दशांश अपूर्णांक असं म्हणतात. प्रत्येक पूर्णांक संख्येत पूर्णांकानंतर दशांश असतोच. आपण पाहिलेलं आहे कोणतीही संख्या असू द्या त्या संख्येच्या छेदस्थानी 1 हा असतोच. 9 दिलं तरी 9च्या छेदस्थानी 1 हा असतोच. त्या पद्धतीनं प्रत्येक पूर्णांक संख्येत पूर्णांकानंतर दशांश असतो. म्हणजे इथं 7 दिलेला आहे याचा अर्थ 7.0 असा होतो. किंवा 29 फक्त दिलेला आहे तर याचा अर्थ 29.0 असा होतो. म्हणजेच प्रत्येक पूर्णांक संख्येत पूर्णांकानंतर दशांश हा असतोच. नियम क्रमांक 1 काय सांगतो बघा. यातील दशांश अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी दशांशाच्या खाली दशांश मांडून करतात. म्हणजे जे दशांश चिन्ह आहे त्या दशांशच्या चिन्हाखाली दशांश आला पाहिजे. आपण एक बेरजेचं उदाहरण बघूया आणि एक वजाबाकीचं. या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे 5 अधिक 55.55 अधिक 555.555 अधिक 5555.555. दशांशाच्या अगोदरची संख्या पूर्ण असते. आता या सर्वांमध्ये मोठी संख्या 5555 आहे. मग तो दशांश सगळ्याच्या अगोदर वर घेऊया. 5555.555 अधिक दुसरा लहान अपूर्णांक आहे 555. आता या ठिकाणी ह्या 555 मध्ये या ठिकाणी एकक आहे हे विसरायचं नाही आणि ह्या ठिकाणी एकक आहे 5555. एकक खाली एकक आलं पाहिजे आणि पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे. पुढले 3 वेळा 5 आहे ते जसंच्या तसं दिलं आणि जिथं काय नाही तिथं 0 दिलं. त्यानंतर 55.55 55.55 आणि त्यानंतर फक्त 5 आहे. त्या 5 नंतर 0 हा असतो. आपण आताच बघितलेला आहे. करून घेऊ यांची बेरीज. 5 अशी 5 5 आणि 5 10 हातच्या 1 5 त्रिक 15 आणि 1 16 हातच्या 1 5 त्रिक 15 आणि 1 16 हातच्या 1. पॉइंट आलेला आहे. जिथं पॉइंट आहे तिथं पॉइंट द्यायचा. 5 20 आणि 1 21 हातच्या 2 5 त्रिक 15 आणि 2 17 हातच्या 1 5 दुनी 10 आणि 1 11 हातच्या 1 5 आणि 1 6. अशा प्रकारे याची बेरीज करायची असते. एक वजाबाकीचं उदाहरण बघूया. 41 वजा 2 वजा 7.526 अशा प्रकारचं उदाहरण आहे. 41.2 वजा त्यानंतर 7 पॉइंट. आता यामध्ये 41 ही संख्या पूर्ण आहे म्हणजे या ठिकाणी एकक आणि दशक आहे आणि 7 मध्ये 7 हीच संख्या पूर्ण आहे म्हणजे ती एकक स्थानी घ्यायची आहे. 7.526 या ठिकाणी काहीच नाही म्हणून 0 दिलेले आहे. यांच्या आपल्याला करायचे आहे वजाबाकी. 10 मधून 6 गेले 4 उरले. 9 मधून 2 गेले 7 उरले. 11 मधून 5 गेले 6 उरले. 10 मधून 7 गेले 3 उरले आणि 3 म्हणजेच ह्याचं उत्तर येत आहे 33.674. नियम दुसरा बघूया. नियम दुसरा गुणाकाराविषयी आहे. त्यामध्ये 2 स्टेप दिलेले आहेत. दिलेल्या संख्येत दशांश विसरून नेहमीच्या पद्धतीने गुणाकार करा. स्टेप 2 आहे दिलेल्या संख्यांमध्ये दशांशानंतर
जेवढे अंक आहेत उत्तरामध्ये तेवढ्या अंका अगोदर दशांश चिन्ह द्या. करूया त्या पद्धतीनं. 5.5 गुणिले 2.5 दशांश नाही असं समजून गुणाकार करायचा. म्हणजे 55 भागिले 25 आहे. 25 पाचा 125 हातच्याले 12. 25 पाचा 125 आणि 12. 125 आणि 10 135 आणि 2 137. 1375 गुणाकार आला. आता गुणाकारासाठी दिलेल्या संख्यांमध्ये दशांशानंतर किती अंक आहेत? इथे एक आहे आणि इथे एक आहे. म्हणजे एकूण 2 अंक दशांशानंतर आहेत. मग उत्तरामध्ये दशांश चिन्ह 2 अंकांच्या अगोदर द्यायचं आहे. 1 आणि 2 या ठिकाणी दशांश चिन्ह येणार आहे. अशा पद्धतीने दशांशाचा गुणाकार करायचा असतो. नियम क्रमांक 3 काय सांगतो पाहूया. भागाकाराविषयी आहे. भागाकार कसा करायचा? स्टेप 1 दिलेल्या संख्येत अंशात व छेदात दशांशानंतर एकूण किती अंक आहेत ते पहा व जेथे कमी अंक असतील तेथे 0 द्या. आता नियम 1 प्रमाणे या ठिकाणी करूया. अंशामध्ये दशांशानंतर 2 अंक आहेत आणि छेदामध्ये दशांशानंतर 3 अंक आहेत. स्टेप 1 मध्ये काय सांगितलेलं आहे? जिथं कमी आहे तिथं 0 वाढवा. आता वर दशांशानंतर 2च अंक आहेत म्हणून आपण काय करूया? वर एक 0 वाढवूया आणि छेदस्थानी जसंच्या तसं ठेवूया. आता स्टेप 2 काय सांगते बघा. ह्याच क्रियेला दशांश सारखा करणे असं म्हणतात. आता स्टेप 2 बघा. दशांश सारखा झाल्यानंतर दशांश विसरून नेहमीच्या पद्धतीने भागाकार करा. आता आपल्याला दशांश विसरून जायचं आहे. म्हणजे वर काय आहे? 415 आणि खाली काय आहे? 0015 म्हणजेच 15. आता भागाकार करायचा आहे. पुनर्त्रिक 45 आणि 1500 हा या संख्येचा भागाकार आहे. अजून एक उदाहरण बघूया. अंशामध्ये दशांशानंतर 3 अंक आहेत. 1 2 3 आणि छेदामध्ये दशांशानंतर 5 अंक आहेत. म्हणजे आपल्याला आता पहिल्यांदा दशांश समतोल करायचा आहे. अंशामध्ये 3च अंक आहेत आणि छेदामध्ये दशांशानंतर 5 अंक आहेत म्हणून इथं 2 0 वाढवून देऊया. म्हणजे इथं पण 5 अंक झाले आणि इथं पण 5 अंक झाले. आता दशांश नाही असं समजायचं. म्हणजे वर आहे 2600 आणि खाली आहे फक्त 13. आता भागाकार करूया. 13 दोन्ही 26. 1300 1300. अशा प्रकारे आपण दशांश समतोल करून म्हणजेच दशांश सारखा करून दशांश अपूर्णांकाचा भागाकार करू शकतो. नियम क्रमांक 4 बघूया. भागाकाराविषयी हा सुद्धा नियम आहे. अशा प्रकारचे जर उदाहरण आले तर त्याचं कमीत कमी वेळेमध्ये उत्तर कशा प्रकारे काढायचं. उदाहरण वाचूया. 33600 भागिले 160 बरोबर 210. तर 3.3600 भागिले 0.160 बरोबर किती? म्हणजे जसं इथं 33600 आहे तसं इथं सुद्धा आहे फक्त दशांश मध्ये आहे. 160 जसं आहे तसं इथं सुद्धा आहे फक्त दशांश मध्ये आलेलं आहे. आणि उत्तर सुद्धा 210 आणि त्याच्यासारखंच येणार आहे फक्त दशांश कुठं द्यायचं आहे हे आपल्याला या नियमाद्वारे शिकायचं आहे. अंशात 0 वाढवावे लागले तर जेवढे 0 वाढवले उत्तरात तेवढे अंक उजवीकडे दशांश द्यावा. म्हणजे अंशामध्ये जर 0 वाढवले तर उजवी बाजू लक्षात ठेवायची. उत्तराच्या उजवीकडे तेवढे अंक सोडून दशांश द्यायचा आहे. आणि छेदात 0 वाढवले तर जेवढे 0 वाढवले उत्तरात तेवढे अंक डावीकडे दशांश द्यावा. आणि छेदामध्ये जर 0 वाढवले तर डावीकडे जायचं आहे. जेवढे आपण 0 वाढवलेले आहेत तेवढे अंक डावीकडे दशांश द्यायचा आहे. आणि अंशामध्ये वाढवलं तर तेवढे अंक उत्तर सोडून उजवीकडे दशांश द्यायचा आहे. बघूया उदाहरणाच्या सहाय्यानं. 33600 हे पहिले उदाहरण सोडवूया. 3.3600 भागिले 0.160 या ठिकाणी दशांश समतोल करावा लागतोय. वर दशांशानंतर 4 अंक आहेत खाली 3 आहेत. 1 अंक वाढवला. कुठं वाढवला? छेदामध्ये. म्हणजे आपल्याला उत्तराच्या डावीकडे यायचं. याचं उत्तर किती आहे? 210.
याच्या डावीकडे एक अंक सोडून दशांश द्यायचा आहे, म्हणजे उत्तर येत आहे 21. त्यानंतर दुसरं उदाहरण बघूया. 1.04 भागिले 0.0008. या ठिकाणी आपल्याला अंशामध्ये शून्य वाढवावं लागत आहे. छेदामध्ये पॉइंट नंतर 4 अंक आहेत, अंशामध्ये 2 आहेत, म्हणजे आपल्याला 2 शून्य वाढवावे लागत आहेत. म्हणजे आपल्याला उत्तराच्या उजवीकडे 2 अंक सोडून दशांश द्यायचा आहे. ह्याचं उत्तर किती आलेलं आहे? 13. या उत्तराच्या उजवीकडे आपल्याला 2 अंक वाढवायचे आहेत आणि त्यानंतर मग दशांश द्यायचा आहे. म्हणजेच याचं उत्तर येत आहे 1003. अशा प्रकारे या नियमाच्या सहाय्याने आपण अशा प्रकारची उदाहरणं अगदी 5 ते 10 सेकंदामध्ये ह्यांचं उत्तर काढू शकतो. नियम क्रमांक 5 बघूया. दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करताना दशांशानंतर जितके अंक असतील छेदामध्ये 1 वर तितके शून्य द्यावे आणि दशांश काढून टाकावा, भागाकार करून संक्षिप्त रूप द्यावे. हे सर्व 3 दशांश अपूर्णांक आहेत. त्यांचा आपल्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. नियम काय सांगतो? दशांशानंतर जितके अंक असतील छेदामध्ये 1 वर तितके शून्य द्यावे. दशांशानंतर 2 अंक आहेत म्हणून छेदामध्ये 1 नंतर 2 शून्य दिले आणि दशांश काढून टाकावं. त्यानंतर दशांश काढून टाकायचा आहे आणि वर जे 25 आहे ते जसंच्या तसं लिहायचं आहे. याला जर संक्षिप्त रूप द्यायची गरज पडली तर संक्षिप्त रूप द्यायचं आहे. 25 एके 25 आणि 25 चौक 100 हा आपला व्यवहारी अपूर्णांक आहे. अजून एक उदाहरण बघूया. 0.6 आहे, 6 वर अंशस्थानी लिहिलं. दशांशानंतर 1 अंक आहे म्हणून 1 वर 1 शून्य दिला. ह्याचं संक्षिप्त रूप येत आहे 2×6 आणि 2×5 10. 0.6 म्हणजेच 3.5 हा व्यवहारी अपूर्णांक आहे. त्यानंतर अजून एक उदाहरण बघूया. 2.008 वर जे 2008 आहे जसंच्या तसं लिहिलं. दशांशानंतर 3 अंक आहेत म्हणून 1 नंतर 3 शून्य दिले. आता ह्याला 8 ने भाग जातोय, दोघांना 8 ने भागूया. 8 दुनी 16, 4 उरले 8 पंचे 40, 8 एके 8, 8 एके 8, 8 दुनी 16, 8 पंचे 40. 2.008 याचं व्यवहारी अपूर्णांक रूप आहे 251/125. काही उदाहरणांच्या सहाय्याने दशांश अपूर्णांक समजून घेऊया. पहिलं उदाहरण आहे 47.09589 मध्ये कोणती संख्या मिळवावी म्हणजे उत्तर 50 येईल. 47.09589 मध्ये x ही संख्या मिळवावी म्हणजे उत्तर 50 येईल. या ठिकाणी 47.09589 हे बेरजेमध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर वजाबाकी होणार आहे. x जसंच्या तसं राहते. 50 वजा 47.09589 करून घेऊया वजाबाकी. 50.0 वजा 47.09589 ज्या ठिकाणी काय नाही तिथं 0. आता या ठिकाणी आपल्याला हातचे घ्यावं जावं लागणार आहे. म्हणजे इथं 10 होणार, पुन्हा इथं 9, इथं 9, इथं 9, इथं 9, इथं 9 आणि इथं होणार आहे 4. सोडवूया. 10तून 9 गेले 1, 9तून 8 गेला 1, 9तून 5 गेले 4, 9तून 9 गेले 0, 9शी 9 पॉइंट खाली पॉइंट, 9तून 7 गेले 2 आणि 4तून 4 गेलं 0. म्हणजेच x ची किंमत येत आहे 2.90411. ही संख्या 47.09589 मध्ये मिळवल्यानंतर उत्तर 50 येणार आहे. उदाहरण क्रमांक 2. 197.09506 मधून कोणती संख्या कमी करावी म्हणजे उत्तर 119.7273 येईल. कमी करावी म्हणजे वजा करायचे आहे. 197.0956506 मधून x वजा करावे म्हणजे उत्तर 119.73
7273 येणार आहे. आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. एक्सला तिकडे पाठवूया आणि 119.72737 ला या ठिकाणी घेऊन त्यांची वजाबाकी करूया. म्हणजे आपलं उदाहरण अशा प्रकारे होणार आहे. करूया वजाबाकी. वजा 119.7273 16 मधून 7 गेले 9 उरले. या ठिकाणी झाले 9 मधून 3 गेले 6 उरले. 4 मधून 7 जात नाही, इकडून हातच्या घेतला. या ठिकाणी झाले 14 तून 7 गेले 7. 8 मधून 2 गेले 6. 10 मधून 7 गेले 3. 6 मधून 9 जात नाही, हातच्या घेतला. 16 मधून 9 गेले 7. 8 मधून 1 गेले 7. एकातून 1 गेला 0. म्हणजे उत्तर येत आहे 77.367669. ही संख्या कमी करावी म्हणजे उत्तर 119.7273 एवढे येईल. उदाहरण क्रमांक 3 सोडवूया. दशांश अपूर्णांकाची अंशाच्या आणि छेदाच्या रूपामध्ये बेरीज दिलेली आहे. प्रथमतः सर्व अपूर्णांकाचं दशांश आपण समान करून घेऊया. या ठिकाणी होणार आहे 2.50/0.05 कारण अंशामध्ये एक अंक कमी आहे. या ठिकाणी अंशामध्ये 2 अंक कमी आहेत म्हणजे 3.5/0.005. पुन्हा अंशामध्ये एक अंक कमी आहे 0.50/0.05. आता दशांश समतोल झालेला आहे. मग दशांश नाही असं समजून यांची मांडणी करूया. आता भागाकार करूया. अंशाला छेदाने भागूया. 5×5 = 25. 5 0 0. 5 7 35. या ठिकाणी येत आहे 700. 5 9 45. या ठिकाणी येते 90. 700 आणि 90 790 अधिक 50 840 एवढे याचं उत्तर आहे. उदाहरण क्रमांक 4 2.25 अधिक 2.25 भागिले 1.5 वजा 2.25 गुणिले 1.5. ज्या ज्या ठिकाणी बेरजेचं चिन्ह आलेलं आहे आणि वजाबाकीचं चिन्ह आलेलं आहे ते कंसाच्या बाहेर ठेवूया. आता स्वतंत्रपणे प्रत्येक कंस सोडवूया. 2.25 अधिक या ठिकाणी 2.25/1.5 म्हणजे आपल्याला इथं छेद समतोल करावा लागणार आहे. वर दशांशानंतर 2 अंक आहेत, खाली एकच आहे म्हणजे इथं 1 अंक वाढवावा लागणार आहे. वजा 2.25 गुणिले 1.5. 2.25 जसंच्या तसं अधिक या ठिकाणी 225 भागिले 150 भागाकार येतो 1.5 वजा 2.25 गुणिले 1.5 3.375. 2.25 अधिक 1.5 3.75 वजा 3.375 बरोबर 0.375 एवढं आपलं उत्तर येत आहे. उदाहरण क्रमांक 5 बघा. अतिशय सोपं उदाहरण आहे. या ठिकाणी अंशामध्ये दशांशानंतर किती अंक आहेत मोजूया. 1 2 3 4 5. एकूण दशांशानंतर 5 अंक आहेत आणि छेदामध्ये 4 अंक आहेत. त्यामुळं छेदामध्ये 1 अंक वाढवूया. आता दशांश नाही असं समजून गुणाकार करूया म्हणजे इथं 5 आणि इथं 5. 5 गुणिले 5 आणि छेदस्थानी किती आहे 50. 25/50 बरोबर 50 0 0 आणि 50 5 250. 0.5 हे आपलं उत्तर आहे. उदाहरण क्रमांक 6 पाहूया.
2.43 छेद 0.9 अधिक 1.6 छेद 0.04 यांचे दशांश समतोल करूया। या ठिकाणी दशांशानंतर 2 अंक आहेत अंशामध्ये, या ठिकाणी एकच अंक आहे, म्हणजेच 2.43 छेद 0.90 असं या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी सुद्धा अंशामध्ये एक दशांशानंतर अंक आहे आणि छेदामध्ये 2 अंक आहेत, या ठिकाणी एक शून्य वाढवूया। आता काय झालं, 243 छेद 90 अधिक 160 छेद 4 यांचा सरळ सरळ भागाकार करूया। 243 भागिले 90 2.7 एवढं उत्तर येत आहे आणि 160 भागिले 4 40 म्हणजेच ह्यांची बेरीज होत आहे 42 छेद 7। उदाहरण क्रमांक 7 बघा। 19,70,263 भागिले 823 बरोबर 2394। तर 197.0263 भागिले 82.3 बरोबर किती? इकडे जे आकडा आहेत तेच इथं आहेत, फक्त दशांश मध्ये आलेलं आहे। इथं जे 823 आहे तसं इथं सुद्धा 823 आहे, फक्त दशांश मध्ये आलेलं आहे आणि उत्तर आपल्याला दिलेलं आहे। बघूया अंशात अंक कमी आहेत की छेदामध्ये अंक कमी आहेत। या ठिकाणी अंशामध्ये दशांशानंतर 4 अंक आहेत, छेदामध्ये 1 अंक आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी छेदामध्ये 3 शून्य वाढवावे लागत आहे। ज्यावेळी आपण छेदामध्ये शून्य वाढवतो, जितके शून्य वाढवतो तितकं उत्तराच्या डावीकडे आपल्याला दशांश द्यायचा आहे। 3 शून्य छेदात वाढवले, डावीकडे 3 अंक सोडून दशांश द्यायचा आहे, हे आपलं उत्तर आहे। उदाहरण क्रमांक 8 सोडवूया। जर 0.36 हे व्यवहार्य अपूर्णांकात लिहिले तर अंशाची व छेदाची बेरीज किती? लिहूया व्यवहार्य अपूर्णांकामध्ये 36 जसंच्या तसं आणि दशांशानंतर 2 अंक आहेत म्हणून 1 नंतर 2 शून्य दिले। आता अंशाची आणि छेदाची बेरीज किती असं म्हटलेलं आहे, त्याला आपण संक्षिप्त रूप देऊया। अगोदर दोघांना पण 4 ने भाग जातोय, 4 9 36, 4 2 8 आणि 4 पंचे 20 म्हणजे ह्याचं व्यवहार्य अपूर्णांकामध्ये रूपांतर येते 9/25 आणि 9 आणि 25 ह्यांची बेरीज येते 34, हे आपलं उत्तर आहे। उदाहरण क्रमांक 9 बघूया। 15,00,000 छेद 0.000003 बरोबर m, तर m ची किंमत किती? आपल्याला दशांश समतोल करायचा आहे। छेदामध्ये दशांशानंतर 1 2 3 4 5 6 अंक आहेत आणि अंशामध्ये दशांशानंतर एकही अंक नाही, त्यामुळे अंशामध्ये 6 शून्य वाढवूया आणि छेदामध्ये 3 आहे दशांश समतोल झाल्यानंतर। 3 1 3, 3 5 15 आणि 5 वर आहेत 11 शून्य म्हणून 5 गुणिले 10⁻11 असं याचं उत्तर येणार आहे। उदाहरण क्रमांक 10 सोडवूया। 0.36 गुणिले 0.27 गुणिले 0.001 छेद 0.06 गुणिले 0.03 गुणिले 0.01। या ठिकाणी बघा अंशामध्ये 2 अंकांच्या अगोदर दशांश आहे, हिथं सुद्धा 2 अंकाच्या अगोदर, हिथं 2 अंकाच्या अगोदर आहे, हिथं पण 2 अंकाच्या अगोदर, हिथं 3 अंकाच्या अगोदर आहे आणि हिथं 1 अंकाच्या अगोदर आहे, म्हणजे आपल्याला इथं 2 अंक वाढवावे लागतात। आता दशांश समतोल झालेला आहे, दशांश नाही असं समजून गुणाकार भागाकार करूया। 36 27 1 छेद 6 गुणिले 3 गुणिले 100, 6 1 6 6 6 36, 3 1 3 3 9 27 आणि 1 भागिले 100 बरोबर येते 0.01। छेदस्थानी आता 1 राहिलेलं आहे,
वरचा गुणाकार करूया 9 सत्ती 54 54 गुणिले 0.01 बरोबर 0.54 हे आपलं उत्तर आहे। उदाहरण क्रमांक 11 10.2 किलोग्रॅम गव्हाचे 17 समान भाग केले तर प्रत्येक भागातील गव्हाचे वजन किती? या ठिकाणी 10.2 किलोग्रॅम गहू आहे म्हणजे 10 किलो पूर्ण आहे आणि वर 200 ग्रॅम गहू आहे। समान भाग करायचे म्हणजे भागाकार करायचा असतो 10.2 भागिले 17। या ठिकाणी दशांशानंतर एक अंक आहे, या ठिकाणी पण दशांशानंतर एक अंक घेऊन दशांश समतोल करूया म्हणजेच 102 भागिले 170। याला छोट करूया 2 पंचे 10 2 बे 2 8 16 2 पंचे 10 51 भागिले 85 85 शून्य शून्य 51 जसंच्या तसं खाली आलं पॉइंट घेतल्यानंतर 510 आलं 85 सक्क 510 म्हणजेच 0.6 किलोग्रॅम एवढ्या वजनाचे समान भाग पडतील किंवा ते जर ग्रॅम मध्ये लिहायचं असेल तर 600 ग्रॅम वजनाचे समान भाग पडतील। उदाहरण क्रमांक 12 0.04 चा गुणाकार व्यस्त किती? प्रथमतः आपण या दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया। दिलेली संख्या जशीच्या तशी लिहायची, दशांशानंतर किती अंक आहेत तेवढे 0 1 वर द्यायचे। ही संख्या म्हणजे 4/100 आहे आणि याचा गुणाकार व्यस्त म्हणजे किती येणार आहे 100/4 किंवा 100 ला जर 4 ने भागले तर उत्तर येते 25। हा या संख्येचा गुणाकार व्यस्त आहे। उदाहरण क्रमांक 13 0.6 कंसात 13.06 वजा 7.06 बरोबर 2p तर p बरोबर किती? प्रथमतः कंस सोडवू 0.6 तसंच ठेवूया 13.06 वजा 7.07 13 तून 7 गेले 6 आणि 0.6 मधून 0.6 गेले 0 बरोबर 2p। या ठिकाणी गुणाकार आहे 0.6 गुणिले 6 6 36 आणि एका अंकाच्या अगोदर दशांश आहे म्हणून 3.6 बरोबर 2p। या ठिकाणी 2 चं पक्षांतर होणार आहे 3.6/2 या ठिकाणी गुणाकार आहे इकडे आल्यावर भागाकार बरोबर p। दशांश समतोल करूया म्हणजेच 36 भागिले 20 बरोबर p। 36 भागिले 20 करूया 20 1 20 पॉइंट दिला 16 वरले 160 झाले 20 8 160 म्हणजेच p ची किंमत येते 1.08। उदाहरण क्रमांक 14 0.15 ला शतमानात कसे लिहा? 0.15 म्हणजेच 15/100 असं व्यवहारी अपूर्णांकामध्ये असते। शतमानामध्ये या प्रकारे लिहिता येतं आणि 15% 15/100 म्हणजेच 15% या प्रकारे लिहिता येते। उदाहरण क्रमांक 15 उदाहरण दिसायला जरी मोठं असलं तरी आपण 5 ते 10 सेकंदामध्ये हे उदाहरण सोडवू शकतो, परंतु त्यासाठी आपल्याला बैजिक राशीची सूत्रपाठ पाहिजे। या ठिकाणी बघा 0.05 3 वेळा गुणाकार रूपात आलेला आहे आणि 0.04 3 वेळा गुणाकार रूपात आलेला आहे। दोघांच्या मध्ये बेरजेचं चिन्ह आहे। याला मानायचं आहे a आणि ह्याला मानायचं आहे b म्हणजे a चा घन अधिक b चा घन आहे। छेदस्थानी काय आहे या ठिकाणी a आणि a गुणाकार रूपामध्ये 2 झालेले म्हणजे a चा वर्ग, त्यानंतर आहे वजाचं चिन्ह, त्यानंतर पुन्हा a गुणिले b आलेलं आहे म्हणजेच ab, त्यानंतर अधिकचं चिन्ह आलेलं आहे।
त्यानंतर पुन्हा बी 2 वेळा आलेला आहे म्हणजे बी चा वर्ग आलेला आहे। ए घन वजा बी घन या बैजिक राशीचा विस्तार होतो कंसामध्ये ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग आणि छेदस्थानी हे आहे असं ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग। या ठिकाणी पण ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग आहे म्हणजे या कंसाला छेदस्थानचा अंक कॅन्सल झालेला। आता राहिलं काय फक्त ए अधिक बी। ए आपल्याला माहिती आहे काय आहे 0.05 अधिक बी काय आहे 0.04 5 आणि 4 9 0 म्हणजे ह्याचं उत्तर येत आहे 0.09। उदाहरण क्रमांक 16 7.5 गुणिले 7.5 अधिक 37.5 अधिक 2.5 गुणिले 2.5 या ठिकाणी ए आहे 7.5 आणि बी आहे 2.5। आता हे 37.5 मध्यंतरी काय आलेलं आहे 7.5 आणि 2.5 यांचा गुणाकार आहे 18.75 आणि याची दुप्पट आहे 37.5 म्हणजेच इथून इथपर्यंत एक कंस ए चा वर्ग अधिक हे मध्ये जे आलेलं आहे ते ए आणि बी ची दुप्पट आलेले आहे म्हणजेच 2ab अधिक या ठिकाणी बी 2 वेळा आलेला आहे म्हणजे बी चा वर्ग आणि हा विस्तार ए अधिक बी कंसाचा वर्ग याचा आहे। ए आहे 7.5 अधिक बी आहे 2.5 यांचा वर्ग करायचा। 7.5 अधिक 2.5 उत्तर येते 10। 10 चा वर्ग आहे 100 हे आपलं उत्तर आहे। उदाहरण क्रमांक 17 अंशामध्ये 3 वेळा 0.1 चा गुणाकार आलेला आहे आणि 0.02 चा 3 वेळा गुणाकार आलेला आहे म्हणजे या ठिकाणी ए हे 0.1 घ्यायचा आहे आणि बी म्हणजे 0.02 आहे परंतु छेदामध्ये मात्र वेगळे अंक आलेले आहेत। परंतु ह्या जर छेदातल्या 0.2 ला जर 2 न भागलं तर उत्तर 0.1 येणार आहे आणि ह्या 0.04 ला जर 2 न भागलं तर उत्तर 0.02 येणार आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी कॉमन 2 चा तिसरा घात छेदस्थानी काढायचा आहे। वर काय होतंय 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1 अधिक 0.02 गुणिले 0.02 गुणिले 0.02 आणि छेदस्थानी जर आपण 2 चा तिसरा घातांक कॉमन काढला कारण 3 वेळा ह्या संख्या आलेल्या आहेत इथं 3 वेळा इथं 3 वेळा म्हणून 2 चा तिसरा घातांक कॉमन काढला तर त्या संख्या सुद्धा या रूपामध्ये येतात 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1 अधिक 0.02 गुणिले 0.02 गुणिले 0.02 वरच्या आणि खालच्या संख्या सेम आहेत म्हणजे त्या एकमेकांना कॅन्सल झाल्या राहिलं काय 1/2 चा तिसरा घातांक आणि 2 चा तिसरा घातांक असतो 8 म्हणजेच आपलं उत्तर येतं 1/8। उदाहरण क्रमांक 18 2.3 चा घन वजा 0.027 छेदस्थानी 2.3 चा वर्ग अधिक 0.69 अधिक 0.09। प्रथमतः आपण ह्या 0.027 ला घन रूपामध्ये लिहून घेऊया 2.3 चा घन वजा 0.3 चा घन 0.027 चे घनमूळ 0.3 आहे छेदस्थानी 2.3 चा वर्ग या ठिकाणी वर्ग दिले तसं इथं सुद्धा 0.09 आपल्याला वर्ग रूपामध्ये लिहावं लागेल 0.69 अधिक 0.3 चा
वर्ग 0.09 चे वर्गमूळ 0.3 आहे. आता या ठिकाणी 0.69 आहे. आता आपण जर नीट निरीक्षण केलं 23 त्रिक 69 असते. 23 गुणिले 3 69 येते. आणि ए आणि बी रूपामध्ये आलेली पदे तीच आहेत, 23 आणि 3 आहे. म्हणजेच आपण त्या रूपामध्ये त्याला सुद्धा लिहून घेऊया. या ठिकाणी 2.3 गुणिले 0.3. आता या ठिकाणी ए म्हणजे 2.3 आणि बी म्हणजे 0.3 असं जर धरलं तर सूत्र होतंय ए घन वजा बी घन छेदस्थानी ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. ए घन बी घनचा विस्तार काय आहे? ए वजा बी एका कंसात दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग छेद ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. आता या ठिकाणी समान संख्या आहेत म्हणून त्या कॅन्सल झाल्या. राहिलं काय फक्त ए वजा बी. ए काय आहे 2.3 वजा बी काय आहे 0.3. 3तून 3 गेले 0 आणि 2 2 म्हणजेच आपलं उत्तर येत आहे 2. फ्रेंड्स, अशा प्रकारे अपूर्णांक या घटकातील दुसरा घटक दशांश अपूर्णांक हा घटक सुद्धा आज पूर्ण झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.